स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. काय ग, कसं वाटतंय आता? डोकं खूप दुखतंय. किती वाजले? 9 वाजले. 9? काल काय झालं काही आठवते? आठवते. कोल्ड ड्रिंक म्हणून पित होते, कुणीतरी ना. माहितीये मला. काल स्वाती बोलली आणि आताही फोन आला होता तिचा, तू कशी आहेस विचारायला. मला कसं कळणार रे? कोल्ड ड्रिंक म्हणूनच पित होते. त्या हलकट करपेने जाणून बुजून केलंय. अवी, स्वातीने अजून काय काय सांगितलं? मी फार मिसबिहेव तर नाही ना केलं? तू म्हणे काल MD ला विचारलंस, आपल्या स्टाफ मधल्या बायकांना जर प्रोटेक्ट करता येत नसेल तर राजीनामा द्या. काय? अभी, स्वातीने असं सांगितलं की मी असं बोलले म्हणून? ओ माय गॉड अभी, अरे माझी नोकरी जाईल. अरे पण कसं काय माझ्या डोक्यात आलं हे सगळं बोलायला त्यांना? अरे मी बोलूच कसं शकले हे सगळं? अगं पण सानिका, तू काही चुकीचं बोलली नाहीये. काय चुकीचं बोलले नाही? शी, काय वाटेल अरे त्यांना? त्यांना असं वाटलं असेल की ही बाई सर्रास ड्रिंक्स घेते आणि काय तोंडाला येईल ते बरळत असते म्हणून. अभी, अजून काय काय बोलले मी? स्वाती सांगत होती की तू जोरजोरात बोलत होतीस, जोरजोरात हसत होतीस, बस. मला तर ऑफिस मध्ये तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाहीये. अगं पण सानिका, तू काय केलंयस? सगळ्यांना कळलं असणार की कोणीतरी मुद्दाम हे केलंय. काय बाई, काय वाटलं असेल आता तिकडे सगळ्यांना? मला त्या लाज भेटायला लागलीये.
कशाला गेले होते मी त्या पार्टीला? सानिका, सानिका रडू नकोस. हे बघ, खरं तर माझीच चूक आहे. मी यायला हवं होतं तुझ्या बरोबर त्या पार्टीला. मी जर आलो असतो ना तर त्याची हिंमत झाली नसती काही करायची. मला वाटलं होतं की त्याला पश्चाताप झाला असेल. कसला काय? अरे गोड बोलून असा सूड उगवला त्याने. आता काय फायदा? एमडी समोर व्हायचा तो तमाशा झाला ना. आता सगळ्यांना कळणार. मी आता ऑफिसला नाही जाणार. बघ, तू रडू नकोस. आधी शांत हो बघू. कूल डाऊन. रडू नकोस. या हे काय एकच चहा तू नाही घेतेस? मला चहा नकोय. बैस बघू बैस. सकाळपासून बघतोय कशातही लक्ष नाहीये तुझं. काय झालंय काय? काहीही झालेलं नाही आहे. एवढे निराश काय होते का? आशा वाटण्यासारखं काय? का आपण दोघं आहोत ना एकमेकांना. म्हणून काय मुलांना विसरायचं आपण? हे बघ बाई, रिमा आपली मुलगी आहे. कन्या धन परक्याचे. तिच्या घरी ती सुखात आहे ना, झालं तर मग. पण नवऱ्याची सोबत नसताना? सोबत म्हणजे? सोबत नाही म्हणजे काय? एका छताखाली असायचं म्हणजे सोबत का? हे बघा, ते काही मला कळत नाही. पण मला असं म्हणायचंय की ही जर मुलं आपल्या घरी राहिली असती तर काय बिघडलं असतं? एवढं मोठं हे घर बांधलंय, कशासाठी बांधलंय आपण? हे बघ, दुसऱ्याचं घर सुनं करून आपलं घर भरण्यासाठी नक्कीच नाही. मनोरमा, काय आहे ना, तुला ना माणसं सारखी जवळ हवी असतात. जवळ असणं महत्वाचं नसतं. ती आपली असणं महत्वाचं असतं. आपली माणसं असतात ना, आपल्यापासून दूर असली ना तरी सुद्धा ती आपलीच असतात. मनानं ती आपली असतात आणि म्हणून ती जवळ असतात. असं आहे. तुला समजा वाटलं, तू कधी उठून रिमाकडे जाऊ शकतेस. आठवण झाली सलीलकडे जाऊ शकतेस. हवं तर त्यांना दोघांना इथे बोलवून घेऊ शकतेस. आपुलकीच्या हक्कानं, मालकी हक्कानं नव्हे ना. काय बरं का, मालकी हक्कानं माणसं जवळ राहत नाहीत अगं. नकळत का होईना, पण तू सलीलच्या बाबतीत वागत होतीस ना, ते मालकी हक्कानं जवळ ठेवायचं अशा पद्धतीनं वागत होतीस. म्हणजे काय माहितीये का, पोपटाला पेरू दाणे डाळिंब खायला घायचं, पिंजऱ्यात ठेवायचं आणि म्हणायचं बोल विठू विठू. जिवंत माणसाला असं नाही का वागवत आहेत? कधीच नाही. बघ, काय बरं का, नाती महत्वाची, ती आपण जपायला हवी. मगच अधिकार सुद्धा आपोआपच जपला जातो, सिद्ध होतो. बघ बाई, मी सांगतो तसा विचार केलास तर तुझं घर तुला रिकामं रिकामं वाटणार नाही आणि जगणंही निरर्थक वाटणार नाही. सत्य आहे. हॅलो, अरे बोल बच्चा, कशी आहे राजा तू? हा, काळजी घ्या हा राजा, काळजी घ्या. हा हा, हो आहे ना, तुझी आई बसली आहे ना, तुझीच काळजी घेत बसली आहे. हो हो, देतो हा तिला. एक मिनिट. लेख तुझी लाड. हॅलो रीमा. करपे साहेब, कालच्या लय माझी आली बरं का. अहो, कोणत्या जाधव बरोबर धरून आणलं होतं, फार पालखी झाली ना राव त्याची. काय सांगतेस काय? म्या घरी सोडलं, चालता येत नव्हतं त्याला. आपलं करपे साहेब, कालची पार्टी फार छान झाली. अहो, काही लोकांनी ड्रिंक सुद्धा घेतली. नाही नाही म्हणत असताना अगदी चांगली इंटिमेट झाली बघा. मला एमडी साहेब म्हणाले सुद्धा की इथला स्टाफ खूपच ऍडव्हान्स आहे म्हणून. करपे, तुम्ही हे सगळा मुद्दामून केलाय बदला घेण्यासाठी. कसं म्हणता स्वाती मॅडम तुम्ही? तुम्हीच तिला पार्टीमध्ये सारखी सारखी ड्रिंक्स देत होता. हो मॅडम, सॉफ्ट ड्रिंक आणि
हा ड्रिंक त्याच्यात फरक समजत नाही. सानिका शटअप महापात्रे, तुम्ही पण या करप्यांना सामील आहात. अहो स्वाती मॅडम, आम्ही आता काही बोलणार नाही. जे काय बोलणार आहे ते एमडी साहेबच बोलणार आहेत बघा. तुमची कोणाचीही ऑफिसमध्ये काम करायची लायकीच नाहीये. मॅडम, अहो कालच्या दारला तरी जागा आणि आमची लायकी काढताय. डिस्कस्टिंग. अरे महापात्र्या, अरे दारू नाही रे बाबा, मग सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंक. काय आली की नाही मजा? हा, या बायका ऑफिसर बनून आमच्या पुढे जातात काय? आता बघतोच त्या बाईचं डिमोशन कसं होत नाही ते. सानिका, हे सानिका, रडू नकोस ग. हे बघ, तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ए सानिका, खरंच लक्ष देऊ नकोस. अजिबात तू लक्ष देऊ नकोस. ओके? हा सानिका. मनीष, मी तुझं दुःख समजू शकतो. डेस्टिनी हॅज बीन व्हेरी अनकाइंड टू यू. पण आपण काय करू शकतो? निधीचं आयुष्यच तेवढं होतं. तिनं तुझ्यावर, या घरावर खूप प्रेम केलं. तू, आम्ही तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं आता सगळं ठीक होईल. आणि I'm totally shattered. आय नो बेटा. पण असा घरात बसून राहिलास तर त्याच आठवणी येतील आणि त्याने फक्त त्रास होईल. निधी आता आपल्यात नाहीये आणि ती परत कधीही येणार नाही. आणि हे सत्य आपल्याला पचवायलाच हवं. Papa, it's very hard. अनिश, अरे मीही तिला मुलीसारखीच समजत होतो. आता पुन्हा पापाजी पापाजी अशी अल्लढाक ऐकू येणार नाही रे. मला सुद्धा सगळे सगळे प्रसंग आठवतात. पण त्याचा काय उपयोग होता? Papa, अनिश, तिची उणीव कायमची राहणार आहे. पण कामात मन गुंतवून दुःखाची तीव्रता तरी कमी करता येईल ना? हा, प्रयत्न करशील ना? हो बाबा. चल माझ्याबरोबर ऑफिसला. थांब बेटा.
शेखर साहेबांची मजा आहे हं. या निमित्तानं भरपूर पब्लिसिटी मिळाली त्यांना. त्यांची होणारी बायको अशी आहे हे मात्र मला काही माहित नव्हतं. हा, आता शेखर साहेबांना हे सगळं कसं काय चालतंय कोण जाणे. एखाद्या वेळेस तिच्याशी लग्न करायला शोभनाताईंनीच यांना पैसे दिले असतील. पण आपल्याला काय करायचंय? काय एक एक लोक पण असतात ना. आपण आपलं ऐकायचं आणि चकाट्या पिटायच्या. मयू, मयू बेटा. काय झालं रे बाबा? बेटा मला थोडं बरं वाटत नाहीये, डोकं खूप दुखतंय. मी पडतो जरा. हा चालेल. काम कर, डॉक्टर दळवींना बोलव. हो हो करते. तू पड. हॅलो हॅलो, डॉक्टर दळवी आहेत का? नाही आहेत. कधी येणार आहेत? ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. बाबा, डॉक्टर घरी नाही आहेत. बरं ठीक आहे, सोडून दे. तुला ताप आलाय बाबा? अगं नाही ग, फक्त डोकं दुखतंय बघ. तुला खूप बरं वाटत नाहीये रे? हॅलो हॅलो मैथिली मावशी, मी मयुरी बोलतेय. बाबांना अजिबात बरं नाही वाटत आहे. खूप ताप आलाय. तुम्ही लवकर या इकडे. हो हो, लवकर या तुम्ही इकडे. पण सानिका, तू का गेली होतीस बँकेत? अरे मग अशी किती दिवस ती घरात बसून राहणार आहे? बरं मला सांगशील एक्झॅक्टली काय झालं? सगळेजण काय काय बोलत होते तिथे. मी नाही काम करू शकत अशा लोकांबरोबर. मी माझं प्रमोशन सरेंडर करते आणि पूर्वीच्या ब्रँचला जाते. सानिका, आई, मला खरंच खूप कंटाळा आलाय. ह्या लोकांनी काय काय सांगितलं देव जाणे. ही बातमी आता हेड ऑफिसला सुद्धा गेली. एमडी समोर तमाशा झाला तो वेगळाच. बरं होणार नाही हो त्या मेल्यांचं. नाही आई, अशा लोकांचं नेहमी चांगलंच होतं. सानिका, राजा आल्यापासून तू अशी रडत बसलीस इथे. चल आतमध्ये आणि फ्रेश हो. चल, उठ. जा आतमध्ये जा. ये राजा. मी खरंच यापूर्वी एवढे एम्बरस कधीच झाले नव्हते. मामा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. वेळ आहे तुम्हाला? डोंट मिसअंडरस्टँड मी सौरभ. आम्ही तुम्हाला टाळत नाही, डावलत नाही, पण तुम्हीच. मामा, मला अभिषेकबद्दल बोलायचं आहे. बोला. अभिषेक आपल्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर करतोय असं मला वाटतं. हो, आलंय, आमच्याही लक्षात आलंय ते. तुम्ही परवा गाडी डॅमेज केलीत? मुद्दाम नाही झाली. आणि गाडीच्या दुरुस्तीचा खर्च तुम्ही कंपनीच्या नावावर लावलात, कुणालाही न विचारता. मामा, आय थिंक आय एम ऑल्सो वन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ना. मग ती जबाबदारी ओळखून तुम्ही वागा. आज हे बिल तुम्ही कंपनीच्या नावावर टाकलत, उद्या तुमची सगळी बिलं अभिषेकनी न बोलता भरायची का? आमचं सगळीकडे लक्ष असतं. तर या उपर तुम्हाला आमच्याशी काय बोलावं असं वाटेल असं आम्हाला वाटत नाही. हो, मला बोलायचंय. मला एवढंच बोलायचंय की माझ्या शब्दालाही मान हवा.
मला जर कोणाला पैसे उधार द्यावेसे वाटले तर मला ते देता यावे. अभिषेक आत्ता आत्ता बिझनेसमध्ये पडलाय. मग मी माझी सुरुवातीची सगळी एन्जॉय करायची वर्ष मी तुम्हाला दिली. माझ्या प्रेमाचा बळी मी तुमच्यासाठी दिलाय. अभिषेकला एवढंच समजा प्लीज.